राज्यात सर्वत्र उष्णतेमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं आहे। जळगाव जिल्ह्यात सुद्धा तापमानाने ही 40शी ओलांडलेली आहे आणि जळगावचा तापमान हे 41 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं आहे। आपण आता जळगावच्या मुख्य चौक समजला जाणारा आकाशवाणी चौकामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते। मात्र या ठिकाणी कुठेतरी उष्णता वाढल्यामुळे ती वाहनांची संख्या जी आहे, नागरिकांची वर्दळ ही कुठेतरी कमी झाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं आहे। सकाळी 11 वाजेपासून उष्णतेमध्ये वाढ होते तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत या उन्हाचा झळा नागरिकांना लागत असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि तीव्र उन्हाचा आणि कडाक्याचा या ठिकाणी नागरिकांना सामना करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सर्व उष्णता जी घालवण्यासाठी हे नागरिक हे सायंकाळी उशिरा घराच्या बाहेर पडताना दिसत आहे। तर आवश्यक कामासाठी बाहेर पडलेले नागरिक हे कुठेतरी असतील, रुमाल असतील, टोपी असतील, अशा कपड्यांचा वापर करून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे मठ्ठ्याची दुकानं असतील, शितप्यांची दुकानं असतील, या दुकानांवर सुद्धा नागरिक गर्दी करताना यामुळे पाहायला मिळतं आहे। मार्चच्या अखेरीस तापमानामध्ये वाढ झालेली आहे। पुढे आणखी काही दिवस या उष्णतेमध्ये वाढ होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे। तर दुसरीकडे यंदाचा उन्हाळा हा तीव्र आणि कडक स्वरूपाचा असेल असा सुद्धा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये जळगावकरांना अजून या उष्णतेचा तसेच कडाक्याचा सामना करावा लागणार असल्याचं चित्र आहे। एकीकडे लोकसभा निवडणुका आहे तर दुसरीकडे कडाक्याचं ऊन, त्यामुळे राजकीयदृष्ट्या हॉट समजला जाणारा जळगाव जिल्हा हा उष्णतेच्या दृष्टीनेही हॉट समजला जातो। त्यामुळे या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना या उन्हाच्या कडाक्यामध्येच प्रचार करण्याची वेळ येणार आहे। त्यामुळे आगामी काळात अजून हा तीव्र उष्णतेचे असतील असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यापासून नागरिकांनी सावध राहावं असं वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये मे असेल, एप्रिल असेल, या 2 महिन्यांमध्ये उष्णतेत अजून वाढ होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे जळगावकरांना आणखीन यापेक्षा जास्त उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।